नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर रंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत दॅट इज अ फेनॉमिना ऑफ बीट्स. आता बीट्स इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग फेनॉमिना अँड दिस फेनॉमिना इज ऑकरिंग ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ वेव्स. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्स ज्यावेळेस सुपरपोजिशन होतो त्यावेळेस आपल्याला हा बीट्स फेनॉमिना मिळतो. मग या बीटची डेफिनेशन काय, त्या बीटचा आपल्याला यूज कुठं करायचा आहे, तिथे आपण बीट्स हा फेनॉमिनाचा यूज करून आपण अननोन फ्रिक्वेन्सी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो. याचं रिझल्टंट इक्वेशन काय, ज्यावेळेस दोन वेव्हचं आपण सुपरपोजिशन करणार आहे त्यावेळेस बीटचं जनरल इक्वेशन काय मिळतं, हा सगळा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहेत. ओके, तर बीट्स म्हणजे काय, तर मी सांगितलं तुम्हाला दॅट इज अ दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेव्हज ज्यावेळेस एकमेकांमध्ये सुपरपोज होतील. ओके, त्यावेळेस आपल्याला जी रिझल्टंट इक्वेशन मिळेल ते इक्वेशन असणार तुमचं बीटचं. मग आता इथं दोन वेव्स सुपरपोज होत असताना त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, तर ती कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, ह्या दोन वेव्हचा ॲम्प्लिट्यूड सेम आहे, दोन वेव्हचं ॲम्प्लिट्यूड सेम आहे, त्यांची डिरेक्शन सेम आहे. म्हणजे दोन्ही वेव्ह एकाच पर्टिक्युलर डिरेक्शनला सेम ॲम्प्लिट्यूडनी मूव्ह होतात एक पर्टिक्युलर पिरियडने. त्यावेळेस आपल्याला ह्या दोन ज्या वेव्हज आहे ज्यांचं सुपरपोजिशन होतं ह्या दोन वेव्हच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय स्लाइटली डिफरन्स आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये फार मोठा डिफरन्स नाही, कसं आहे स्मॉल डिफरन्स दोन वेव्हच्या फ्रिक्वेन्सीमध्ये. आणि अशा दोन वेव्ह एक राऊंडमध्ये काय होणार, सुपरपोज होणार आहे. आणि सुपरपोज झाल्यानंतर आपण काय मिळेल, एका पर्टिक्युलर पॉईंटला मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळेल, एका पर्टिक्युलर पॉईंटला मिनिमम इंटेन्सिटी मिळेल, त्यालाच म्हणतो आपण दॅट इज अ बीट्स. ओके, सो वी सिम्पली से दॅट इज when there is superposition of when there is superposition of two waves, two sound wave having same amplitude, दोघांचा ॲम्प्लिट्यूड कसं आहे, सेम आहे, बट स्लाइटली डिफरंट इन difference in frequency, traveling, दोन्ही वेव्स काय होतात, traveling in same direction, in the same direction, traveling in same direction. The intensity of sound wave varies. The intensity varies. That is the resultant intensity. The intensity of sound waves varies periodically with time. And this phenomenon is known as production of beat. This phenomena is known as production of beat. ओके, काय म्हटले बघा, ज्यावेळेस तुम्हाला बीट्स हा फेनॉमिना प्रोड्यूस करायचा आहे त्यावेळेस दोन वेव्ह ज्यावेळेस कोणामध्ये सुपरपोज होतील त्या दोघांची कॅरेक्टरिस्टिक्स काय असली पाहिजे याबद्दल आपण इथं डिस्कशन करतोय. तर त्या दोन वेव्स हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड, दॅट इज व्हेन देअर इज सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्स हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड, दोघांचे ॲम्प्लिट्यूड कसं पाहिजेत, सेम पाहिजेत, सेम ॲम्प्लिट्यूड इज सेम. ओके, and but slightly difference in frequency मध्ये काय पाहिजे, slightly difference पाहिजे, small difference in frequency of these two waves that are superposed to each others.
ट्रॅव्हलिंग इन द सेम डिरेक्शन, आणि दोन्ही कशी पाहिजे, सेम डिरेक्शनला ट्रॅव्हल झाले पाहिजे. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड वेव्ह, ज्यावेळेस त्या दोन्हीचं सुपरपोजिशन होईल त्यावेळेची इंटेन्सिटी काय होणार आहे, मग इंटेन्सिटी ऑफ साऊंड वेव्स व्हॅरीज पिरियडिकली, व्हॅरीज काय होणार, पिरियडिकली विथ टाइम. दिस फेनॉमिना इज नोन ॲज प्रोडक्शन ऑफ बीट्स. यालाच काय म्हणतो आपण, बीट्स असं म्हणतो. म्हणजे एका पर्टिक्युलर पॉईंटला इंटेन्सिटी मॅक्झिमम राहील, एका पर्टिक्युलर पॉईंटला इंटेन्सिटी मिनिमम राहील. म्हणजे बघा, आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. आता सपोज जस्ट इमॅजिन दॅट आपण ही फर्स्ट वेव्ह घेतली, अशा पद्धतीने ही काय होते, मूव्ह होते. आणि सेकंड वेव्ज, ओके, सेकंड वेव्ज अशा पद्धतीने काय होते, मूव्ह होते. आता बघा, दोन्हीमध्ये फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरन्स आहे. हिची सायकल जर घेतलं तर 1 2 3 4, ओके, अँड दिस वन 1 2 3. म्हणजे हिच्या 4 सायकल आहेत, हिच्या किती आहेत, 3 सायकल आहेत. किती सायकल आहेत, 3. म्हणजे दोन्हीमध्ये फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स किती आहेत, 1 फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स आहे. ओके, मग आता ह्या दोन्हीचं जे आहे सुपरपोजिशन होईल. मग आता बघा, आपण जर ह्या दोन्हीचं सुपरपोजिशन घेणार आहे आणि ह्या दोन्हीचं सुपरपोजिशन घेऊन आपलं एक रिझल्टंट वेव्ज मिळेल. काय मिळेल, रिझल्टंट वेव्ज. आता रिझल्टंट वेव्जमध्ये काय होणार आहे, क्रस्ट पार्ट जिथं क्रस्ट पार्टला कोइन्साइड होईल त्यावेळेस काय होईल, इंटेन्सिटी इंक्रीज होईल. ट्रप पार्टला कोइन्साइड होईल. आता बघा, इथं स्टार्टिंगला फ्रिक्वेन्सी इंक्रीज होईल, क्रस्ट पार्ट इज कोइन्साइड विथ क्रस्ट पार्ट, ओके. नंतर इथला ट्रप पार्ट विथ कोइन्साइड, सम पार्ट विथ ट्रप पार्ट ऑफ फर्स्ट वेव्ह इज कोइन्साइड विथ क्रस्ट पार्ट ऑफ फर्स्ट वेव्ह. इथं क्रस्ट पार्ट ऑफ फर्स्ट वेव्ह इज कोइन्साइड विथ ट्रप पार्ट ऑफ फर्स्ट वेव्ह. सम पार्ट म्हणजे काय होतं आहे, काही प्रमाणात क्रस्ट पार्ट ट्रप पार्टला कोइन्साइड होतं, काही प्रमाणात ट्रप पार्टला कोइन्साइड होतं, काही याच्यामध्ये क्रस्ट पार्टला कोइन्साइड होतं. मग तुम्हाला माहिती आहे, क्रस्ट पार्ट कोणाला कोइन्साइड जर झाले तर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दॅट इज अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आणि ज्यावेळेस ट्रप पार्टला कोइन्साइड होईल त्यावेळेस काय मिळेल तुम्हाला, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मिळेल, मिनिमम अँप्लिट्यूड मिळेल. म्हणजे तुमची जी रिझल्टंट वेव्ह जी असणार ती अशा पद्धतीची मिळेल. बघा तुम्हाला अशा पद्धतीची वेव्ह. म्हणजे इथं काय झालं बघा, काही ठिकाणी अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे, काही ठिकाणी फार मिनिमम, परत मॅक्झिमम आहे, काही ठिकाणी फार मिनिमम, परत मॅक्झिमम आहे, काही ठिकाणी मिनिमम आहे. अशा पद्धतीची एक पर्टिक्युलर वेव्ज मिळेल. ही तुमची रिझल्टंट वेव्ज असणार. म्हणजेच वेन सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ज हॅव्हिंग सेम अँप्लिट्यूड दोघांचं, दोन्हीचं इनिशियल अँप्लिट्यूड कसं होतं, सेम होतं. ओके, ट्रॅव्हलिंग इन ए सेम डिरेक्शन, दोन्ही काय होतं, सेम डिरेक्शनला ट्रॅव्हल होते. बट ज्यावेळेस त्या दोन्हीचं सुपरपोजिशन होईल, सुपरपोजिशन झाल्यानंतर तुम्हाला ही रिझल्टंट पॅटर्न मिळेल. काय मिळेल, रिझल्ट इंटेन्सिटीचा पॅटर्न मिळेल. आणि इथं एका पर्टिक्युलर पॉईंटला इंटेन्सिटी मॅक्झिमम होईल, एका पर्टिक्युलर पॉईंटला इंटेन्सिटी काय होईल, मिनिमम होईल. ह्याच फेनॉमिनाला म्हणतो दॅट इज अ बीट्स. म्हणजे बघा, आपण काही एक्झाम्पल जर घेतलं तर तुम्ही पोलीस व्हॅनचा सायरन घेतलात तर एका पर्टिक्युलर पॉईंटला इंटेन्सिटी मॅक्झिमम असते, एका पर्टिक्युलर पॉईंटला मिनिमम असते. म्हणजे दोन वेव्ह ज्यावेळेस एकमेकांमध्ये सुपरपोज होईल त्यावेळेस तुम्हाला साऊंड कसा ऐकायला मिळेल. बघा, एका पर्टिक्युलर पॉईंटला मॅक्झिमम कशामध्ये, म्हणजे एका पर्टिक्युलर पॉईंटला इंटेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते, परत काय होते, डिक्रीज होते. जसं म्हणजे काय होते, इथं एका पर्टिक्युलर पॉईंटला इंटेन्सिटी मॅक्झिमम, एका पर्टिक्युलर पॉईंटला इंटेन्सिटी मिनिमम. दिस फेनॉमिना इज कॉल्ड ॲज अ बीट्स. लक्षात आलं तुमच्या, काय आलं, बीट्स. आता जिथं अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे त्याला म्हणलं तर व्हॅक्सिंग. काय म्हणलं तर व्हॅक्सिंग फेनॉमिना. आणि जिथं अँप्लिट्यूड मिनिमम आहे किंवा इंटेन्सिटी मिनिमम आहे, कारण इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. म्हणजे इंटेन्सिटी कुठं मॅक्झिमम असणार, जिथं अँप्लिट्यूड मॅक्झिमम असणार आहे, आणि त्या पार्टला म्हणायचं व्हॅक्सिंग. काय म्हणायचं, व्हॅक्सिंग. मॅक्झिमम अँप्लिट्यूड म्हणजेच काय, मॅक्झिमम इंटेन्सिटी. दॅट इज मॅक्झिमम इंटेन्सिटी. याच पार्टला काय म्हणणार आपण, मॅक्झिमम इंटेन्सिटी. आणि यालाच म्हणलं तर व्हॅक्सिंग. काय म्हणलं तर व्हॅक्सिंग. ओके, आणि नंतर सेकंड पार्ट, मिनिमम अँप्लिट्यूड. that is minimum frequency, that is minimum intensity. कारण amplitude is directly proportional to the
किंवा इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर, याला म्हणलं होतं वेनिंग. काय म्हणायचं? वेनिंग. ओके, मग ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम, इंटेन्सिटी मॅक्झिमम, कारण का इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल द ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. सो तुम्हाला इथे काय मिळेल? पर्टिक्युलर पॉईंटला इंटेन्सिटी इन्क्रीज होईल. इथे ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम काय आहे? इथं इंटेन्सिटी मॅक्झिमम, कारण का amplitude is directly proportional to the intensity. So this is the phenomena related about the beats. आता आपल्याला ह्या बीटचं इक्वेशन घ्यायचे. सो वी सिम्पली से that is an analytical method to determine the beat frequency. Analytical method to determine the बीट फ्रिक्वेन्सी. आता बघा, मी तर टोन वेव्स घेतो. ओके, दॅट इज अ 2 waves हॅविंग सेम ॲम्प्लिट्यूड मूविंग इन ए सेम डिरेक्शन, स्लाइटली डिफरंट इन फ्रिक्वेन्सी. सो फर्स्ट इक्वेशन ऑफ दिस वेव, दॅट इज y1 इज इक्वल टू a sin omega 1 into t. That is, we can written as this equation, that is a into sin 2 pi n into t, since omega is equal to 2 pi n. ओके, एन इज अ फ्रिक्वेन्सी. म्हणजे पहिली वेव्स घेतली, त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी किती आहे? n1, ॲम्प्लिट्यूड किती आहे? a, आणि t नुसार काय होते? ती व्हॅरी होते. सेकंड वेव्ज आहे, सेम डिरेक्शनला आहे, ॲम्प्लिट्यूड पण सेम आहे, पण फ्रिक्वेन्सी स्लाइडली चेंज. सो आय रिटन ॲज a sin omega 2 into t, दॅट इज a sin 2 pi n2 into t. ओके, अगेन omega is equal to 2 pi n. इथे omega 1 2 pi n1, omega 2 n2. गॉट इट? मग आता ह्या दोन्हींचा रिझल्टंट इक्वेशन, देन किंवा आफ्टर सुपरपोजिशन केल्यानंतर काय मिळेल आपल्याला हे इक्वेशन? दॅट इज रिझल्टंट इक्वेशन y इज इक्वल टू y1 प्लस y2. ओके, आता हे दोन व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूयात. सो रिझल्टंट y इज इक्वल टू y1 इज a sin 2 pi n1 into t plus a sin 2 pi n1 into n2 into t. मग तुम्हाला sin a plus sin b चा फॉर्म्युला तुम्हाला माहीतच असेल. ओके, वी नो, असं मी राईट करेल इथे, वी नो sin a plus sin b इज इक्वल टू काय असतो? 2 into sin a plus b upon 2 into cos, again a minus b upon 2. This is the formula of sin a plus sin b. Sin a plus sin b चा फॉर्म्युला काय झाला? 2 sin a plus b upon 2 plus into cos a minus b upon 2. गॉट इट? मग आता आपण ह्या इक्वेशनचं कन्वर्जन इथे सबस्टिट्यूट करूयात. ओके, ॲम्प्लिट्यूड ए कॉमन घेतला. सो देअर फॉर y इज इक्वल टू, बघा y इज इक्वल टू काय? ह्या इक्वेशनमध्ये ए कॉमन घेतला, ए हा 2 इंटू ए इंटू फर्स्ट टर्म साइन. ए काय तुमचा इथं? 2 pi n1. ओके, हा झाला तुमचा ए, काय ए, आणि बी काय आहेत? 2 pi into n2, हा काय झाला तुमचा? b. सो t will be common. So we simply written as that is sin a 2 pi n1 minus 2 pi plus 2 pi n2 upon 2 into t into cos, परत cos काय येईल? that is a 2 pi n1 minus 2 pi n2 upon 2 into t. क्लिअर? मग आता बघा हेच इक्वेशन कशा पद्धतीने राईट करता येईल आपल्याला. दॅट इज y इज इक्वल टू 2a साइन, किंवा मी असं राईट करेन. ओके, द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन फायनली वी कॅन रिटन ॲज दॅट इज 2a written in this way. cos मी अगोदर घेतो, दॅट इज cos
2 pi in bracket n1 minus n2 into t upon 2 into sin. आता साईनची टर्म लिहिना, साइन इथून 2 पाय परत कॉमन निघेल, 2 पाय इन ब्रॅकेट n1 प्लस n2 अपॉन 2 इंटू टी. क्लिअर? ओके. आता हे जे इक्वेशन मिळालं, दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज अ रिझल्टंट इक्वेशन. दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज अ रिझल्टंट इक्वेशन ऑफ बीट्स. हे बीटचं रिझल्टंट इक्वेशन झालं. त्याच्यामध्ये ही जी टर्म आहे फर्स्ट टर्म, दॅट इज y is equal to, we can written as a into sine 2 pi n t upon 2. Got it? काय घेतलं आपण? 2 pi into, okay, so finally we can written as y is equal to a sine 2 pi n into t since. आता इथे a काय राईट केला बघा मी, a is 2a cos 2 pi 2 pi n1 minus n2 upon 2 into t, and n is a mean frequency, that is n1 plus n2 upon 2. this one म्हणजे n1 plus n2 ची व्हॅल्यू काय टाकली n, आणि हे पूर्ण टर्म काय टाकली मी a. So a is the resultant, where a is resultant amplitude, याला काय आणायचं resultant amplitude, and n is a mean frequency. So this equation I written as star किंवा equation number 1. So this equation number 1, the equation 1 is called resultant equation of beats. जे झालं बीटचं रिझल्टंट इक्वेशन. ओके, दॅट इज a sin 2 pi nt. आता इथं आपण केसेस घेऊयात मॅक्झिमम आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूडच्या. ओके, केसेस फॉर मॅक्झिमम अँड मिनिमम ॲम्प्लिट्यूड. मग आता फर्स्ट केस, दॅट इज अ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड मग तुम्हाला सांगितलं आहे मी, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजेच काय, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड इट शुड बी से दॅट इज वॅक्सिंग. काय म्हणलं त्यालाच वॅक्सिंग असं म्हणलं होतं, केस ऑफ वॅक्सिंग. मग आता बघा मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, दॅट इज कॅपिटल A इज इक्वल टू 2a cos 2 pi n1 n minus n2 upon 2 into t. So case of maximum amplitude, so a is equal to 2a cos 2 pi n1 minus n2 upon 2 into t. Clear? This is the equation of maximum amplitude. कसं इक्वेशन झालं आपलं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडचं. मग आता मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड कधी येईल, तर ही संपूर्ण टर्म जी आहे तुमची ही काय असली पाहिजे 1 असली पाहिजे, दॅट इज प्लस मायनस 1. सो a इज इक्वल टू प्लस मायनस 2a. जशी पूर्ण टर्म प्लस मायनस 1 असेल म्हणजे कॉची मॅक्झिमम व्हॅल्यू किती 1, प्लस 1 किंवा मायनस 1. लक्षात ना. म्हणून आपण मॅक्झिममसाठी जर घेतलं तर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड दॅट इज a इज इक्वल टू प्लस मायनस 2a. हे कधी मिळेल, कधी मिळेल cos 2 pi n1 minus n2 upon 2 into t is equal to किती असलं पाहिजे, प्लस मायनस 1 असलं पाहिजे. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्यात, किती असलं पाहिजे, प्लस मायनस 1. आता इथं प्लस मायनस 1 कधी मिळेल बघा, मग कॉची प्लस मायनस 1 व्हॅल्यू. ओके, कॉची प्लस मायनस 1 व्हॅल्यू म्हणजे आपण असं राईट करू शकतो, दॅट इज आता हा कॉस तिकडे जर नेला तर कॉस इनवर्स प्लस मायनस 1 कधी मिळेल, कॉस 1 0 पायला मायनस 1
2 पायला +1, 3 पायला -1, 4 पायला +1, minus means odd multiple of pi -1 and even multiple of pi 1. This is value of cos. So that is we can written as 2 pi n minus 1 n minus n2 upon 2 into t is equal to 0, pi, 2 pi, 3 pi and so on. म्हणजेच काय येईल बघा, that is इथे 2 get cancel, that is pi n1 minus n2 into t is equal to 0, pi, 2 pi, 3 pi. आता ह्या पाय आणि इकडे पाय काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. म्हणजेच काय येईल, n1 minus n2 into t is equal to काय येईल, 0, 1, 2, 3, 4 and so on. लक्षात येते तुमच्या, पाय पाय काय केले तुम्ही साईडचे कॅन्सल केलेत. मग आता फायनली आपण जर टी साठी जर काढलं तर टी इज इक्वल टू काय येईल, 0 अपॉन n1 minus n2, 1 अपॉन n1 minus n2, 2 अपॉन n1 minus n2 अँड सो ऑन. म्हणजेच फायनली कसं राईट करता येईल, हे फायनली कसं राईट करता येईल बघा. So that is t is equal to 0, 1 upon पहिली टर्म 0, सेकंड टर्म 1 upon n1 minus n2, सेकंड टर्म 2 upon n1 minus n2, नंतर 3 upon n1 minus n2 and so on. बरोबर नाही, दिस इज अ टाइम. आता याचा अर्थ काय होतं, द टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह मॅक्झिमा, दोन सक्सेसिव्ह मॅक्झिममधला जर टाइम डिफरन्स जर घेतला प्रत्येक वेळेस कोणत्याही दोन मॅक्झिममला जर टाइम डिफरन्स घेतला तर ऑलवेज काय मिळेल, 1 upon n1 minus n2 आणि त्यालाच म्हटलं होतं दॅट इज अ पिरियड ऑफ बीट्स. ओके, द टाइम इंटरवल बिटवीन two successive maxima is always 1 upon n1 minus n2 called as periodic times of beat, period of beats असं म्हणते, period of beats. समजलं तुम्हाला? परत एकदा करून सांगतो बघा, दोन याच्यामधला आता समजा आपण टाइम घेतला t1 इज इक्वल टू 0 आणि t2 जर घेतला तर 1 upon n1 minus n2, ह्या दोन मॅक्झिममधला पहिल्या मॅक्झिममचा टाइम t1, दुसऱ्या मॅक्झिममचा टाइम t2. मग आता बघा दोन मधला जर डिफरन्स घेतला t2 minus t1, दोन सक्सेसिव्ह मधला t2 किती आहेत, 1 upon n1 minus n2 मायनस 0 किती मिळेल, 1 upon n1 minus n2 मिळेल. आता समजा t3 घेतला, t3 2 upon n1 minus n2, परत आपण इथे डिफरन्स घेतला t3 minus t2, या दोन मॅक्झिममला डिफरन्स टाइम डिफरन्स किती मिळेल, दॅट इज 2 upon n1 minus n2 minus 1 upon n1 minus n2. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे काय, 2 minus 1 is 1, 1 upon n1 minus n2. म्हणजे प्रत्येक वेळेस किती मिळेल, तो n1 minus n2 मिळेल, 1 upon n1 minus n2 मिळेल. म्हणजे त्यालाच काय म्हणलं होतं, दॅट इज अ पिरियड ऑफ बीट्स म्हणलं होतं. काय म्हणलं होतं, पिरियड ऑफ बीट्स. So we simply written as that is t is equal to 1 upon n1 minus n2 is a period of beats. यालाच काय म्हणतात, इक्वेशन ऑफ पिरियड ऑफ बीट्स. मग आता फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स काय येईल, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स, मग बीटची फ्रिक्वेन्सी, मग फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती आहे, n इज इक्वल टू 1 upon t, दॅट इज इक्वल टू 1 upon n1 minus n2. So n is equal to n1 minus n2. This is a frequency of beats. This is the frequency of beats. बीटची काय झाली, फ्रिक्वेन्सी झाली, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. ओके, सो दिस इज अ लेक्चर ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स आपण फाइंड आउट केलं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडसाठी.
आता काही वेळेस प्रश्न पडेल की मिनिमम ॲम्प्लिट्यूडसाठी काय मिळेल, म्हणजेच इथं जर ॲम्प्लिट्यूड मिनिमम घेतलं, मिनिमम किती असणार आहे 0, तर त्यावेळेस काय मिळेल, फ्रिक्वेन्सी काय मिळेल, फ्रिक्वेन्सी तर बीट फ्रिक्वेन्सी हीच मिळते, ते आपण चेकआउट करूयात की हीच फ्रिक्वेन्सी मिळते का. ओके, सो याच्यामध्ये केस नंबर 2 घेणार आपण, दॅट इज द मिनिमम ॲम्प्लिट्यूड मिनिमम इंटेन्सिटीसाठी. दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे का हे आपण इथे चेकआउट करतोय. ओके, सो केस नंबर 2 दॅट इज मिनिमम ॲम्प्लिट्यूड आता मिनिमम ॲम्प्लिट्यूड, सो आपलं ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन आहे 2a cos 2 pi n1 minus n2 upon 2 into t. आणि जर मिनिममची जर घेतली तर मिनिमम ॲम्प्लिट्यूड किती मिळेल 0. मिनिमम ॲम्प्लिट्यूड कधी 0 मिळेल जर कॉसची ही व्हॅल्यू जर म्हणजे कॉस π/2 घेतला, cos 3π/2 घेतला, म्हणजे हिची व्हॅल्यू जर π/2 3π/2 घेतली कॉसची तर ती काय होईल 0, आणि मग 0 into 2a is 0. सो दॅट इज cos 2 pi n1 minus n2 upon 2 into t is equal to 0. म्हणजेच काय, दॅट इज 2 pi n1 minus n2 upon 2 into t is equal to, याची व्हॅल्यू पहिल्यांदा π/2 घेतली किती येईल 0, नंतर 3π/2 घेतली किती येईल 0, cos 3π/2 cos 5π/2 किती येईल 0 अँड सो ऑन. बरोबर की नाही. म्हणजेच काय होईल, दॅट इज आता बघा इथं 2 गेट कॅन्सल, π गेट कॅन्सल, म्हणजेच काय होईल, दॅट इज n1 minus n2 into t is equal to काय मिळेल 1 upon पहिले इथं काय राहील 1/2 3/2 5/2 अँड सो ऑन. बरोबर की नाही. मग आता काय येईल बघा, t is equal to 1/2 into n1 minus n2 सेकंड, 3/2 into n1 minus n2 नंतर 5/2 into n1 minus n2 अँड सो ऑन. मग आता हा जो टाइम्स आहेत ह्या दोन मिनिमम ॲम्प्लिट्यूडमधला डिफरन्स हा ऑलवेज परत किती मिळेल आपल्याला 1/n1 minus n2, दॅट इज टाइम इंटरवल between two successive minima is 1/n1 minus n2 called as period of beats. आता परत क्वेश्चन असेल तुम्हाला की हा डिफरन्स कसा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. बघा सुरुवातीला t1ला म्हणले तुम्ही 1/2 into n1 minus n2 आणि याला t2 म्हणले, t2 किती घेतला 3/2 into n1 minus n2. आता दोन्हीमधला डिफरन्स घ्या बरं, t2 minus t1 काय मिळेल तुम्हाला, डिनॉमिनेटर सेम आहे दोन्हीचा, म्हणजे 3 minus 1/2 into n1 minus n2 म्हणजे किती होईल 3 minus 1 is 2, 2/2 into n1 minus n2, 2 गेट कॅन्सल, दॅट इज 1/n1 minus n2. म्हणजे प्रत्येक वेळेस दोन, कोणत्याही दोन टाइम इंटरवलमधला जर डिफरन्स जर घेतला तर तुम्हाला किती मिळतो 1/n1 minus n2च मिळतो. आणि देअरफॉर दिस इज कॉल्ड ॲज अ पिरियड ऑफ बीट्स. मग याला हा जरा मिनिमम ॲम्प्लिट्यूडसाठी पिरियड तोच पिरियड येतो. देअरफॉर असं म्हणणार आपण. मग आपण काय म्हणणार बघा, देअरफॉर t इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 1/n1 minus n2 इज अ पिरियड ऑफ बीट फ्रिक्वेन्सी. आणि मग फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स काय येईल, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स that is n is equal to 1/t that is equal to n1 minus n2. This is a frequency of beats. आता हे दोन्ही इक्वेशन तुम्ही कंपेअर केलेत तर दोन्ही वेळेस आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी काय मिळते, मिनिमम ॲम्प्लिट्यूडसाठी आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूडसाठी, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडसाठी आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूडसाठी, ही मिनिमम ॲम्प्लिट्यूडसाठी आणि ही मॅक्झिममसाठी. तर दोन्ही वेळेस फ्रिक्वेन्सी कशी मिळाली आपल्याला एकसारखीच मिळाली, सेम मिळाली. सो बीट फ्रिक्वेन्सी फॉर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूड विल बी सेम.
सो दिस इज द फेनॉमिना अबाउट द बीट्स. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रोडक्शन ऑफ बीट्स, हाऊ टू फाइंड आउट द रिझल्टंट इक्वेशन ऑफ बीट्स, हाऊ टू फाइंड आउट द फ्रिक्वेन्सी, इक्वेशन ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. हा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला. याच्यावरती काही न्यूमेरिकल्स आहेत, ते न्यूमेरिकल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. हे लेक्चर आपण इंटरेस्ट थांबवत आहे. थँक्यू.